शिरपूर शहरातील करवंद येथील रहिवासी व अध्यक्ष भगवानवीर एकलव्य प्रतिष्ठानचे हिरामण हुला भिल यांनी शिरपूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार 8 व 9 जुलै 2026 रोजी झालेल्या एका घटनेत संबंधित व्यक्तींनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांकडे यापूर्वी तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय। तसेच या प्रकरणात काही व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी आदिवासी समाजाचा अपमान करून राजकीय पोळी शेकण्याचे उद्योग केल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आलाय। संबंधितांवर भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। कारवाई तातडीने न झाल्यास 9 ऑगस्ट रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे। कुठून आले? करवंद काय तक्रार होती तुमची? आमच्याकडे ते आदिवासी मुलींवर आता जे अन्याय झाला आहे, ज्या पुढाऱ्यांनी त्याच्यावर ते पोळी शेकण्याचे काम केलंय, अशा पुढाऱ्यांना आम्ही हे करतो, निषेध करतो आणि त्यांना ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना व्यवस्थित न्याय मिळावा पाहिजे हीच आमची मागणी आहे।